लंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो ज्ञानराजा सुभा तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्रीगुरु ज्ञानेश्वर कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय. अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा साधकांचा माय बाप दरुशन हरे ताप. सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानी आमचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. सालविली जड भिंती हरली चांग याचे भ्रांती. मोक्ष मार्गाचा सांगाते ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला. शांत रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीते शिटिका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. गुरु सेवे लागे जान शरण एका जनार्दन. त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. साधकांचा मायवाप दर्शन हरे ताप. सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. आज तारीख आहे 7 ऑगस्ट 2026 आणि आजचं जे महात्म्य आहे ते असं आहे की आज आहे ना भारतामध्ये राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे त्याला नॅशनल हँडलूम डे म्हणतात. हे कशासाठी माहिती आहे का? 1905 साली स्वदेशीची चळवळ केली होती महात्मा गांधींनी, त्याची आठवण म्हणून. आणि 7 ऑगस्ट 1925 रोजी भारताचे कृषी जनक, त्यांना आपण हरित क्रांतीचे जनक असं म्हणतो, ते कृषीशास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांचा जन्मदिवस. म्हणजे त्यांनी बऱ्याचशा कृषीविषयक सूचना सरकारला दिल्या, सरकारने त्या मंजूरही केल्या, अंमलातही आणलेल्या. असा आजचा दिन विशेष आहे.
आणि आपला जो कार्यक्रम आहे ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा, या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण हा जो कार्यक्रम बघत असाल समजा यूट्यूबवर, तर आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करा. आता हे जेव्हा तुम्ही यूट्यूबवर बघाल ना, तेव्हा ज्ञानेश्वरी समोर ठेवली तर तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये रुची वाढेल. बघा कालपर्यंत आपण मला वाटतं 22 ओव्या आपल्या झाल्या होत्या. 22 झाल्या होत्या 22. तर आज 23वी ओवी आपण घेऊ, आहे की नाही. तर हा जो विषय आहे तो असा चाललेला आहे की भगवंत अर्जुनाला असं म्हणतात की जो कर्मयोग होता, निष्काम कर्मयोग, तो मध्ये लुप्त झाला. तर त्याला काही कारणं आहेत. तर त्यांच्या हिशोबाने त्यांनी श्लोकामध्ये कारणं सांगितली भगवंतांनी, आणि ते ज्ञानोबारांची कारणं थोडी वेगळी आहेत का लुप्त झाला. आणि ते मोठ्या रंजकतेने आज उदाहरण देऊन पण त्यांनी पटवण्याचा प्रयत्न केला. काल 2 उदाहरणं त्यांनी सांगितली, ती आपण ऐकली. आज आपण दुसरं उदाहरण बघू त्यांचं. म्हणा आता, का बहिर्यांच्या आस्थानी कवन गीता ते मानी, के कोलिया चांदणी आवडी उपजे. आजही परत ज्ञानोबाराय आपल्याला 2 दृष्टांत देतात. असं म्हणतात की बहिरांची सभा आहे आणि तिथे गाणाऱ्याने गाणं गायलं त्याला दाद मिळेल का? कारण तो विषयच नाही त्यांना ऐकायलाच येत नाही. प्रतिक्रिया, फीडबॅक काय मिळणार? तसं जिथे स्वार्थाने डबडबलेले लोक आहेत तिथे निस्वार्थ कर्मयोग काय कळणार त्यांना काय त्याच्यामध्ये रुची राहणार आहे, असं ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. आणि दुसरं एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे कोल्याचं. असं म्हणतात की कोल्याला द्राक्ष आंबट असतात आणि कोला हा निशाचर प्राणी आहे आणि तो शिकार करायला रात्री निघतो. तेव्हा त्याला चांदणं आवडत नाही त्याला अमावस्या आवडते. आणि त्याला काय चंद्राचा आवड राहणार सांगा बरं तुम्ही. आणि त्याच्या पुढे चंद्राचा महिमा गायला त्या कोल्याला काय कळणार आहे, कारण त्याला आवडच नाही. बघा महत्त्वाचा गीता हा जो विषय आहे तो ज्याला आवड आहे त्याला सांगितली पाहिजे. बघा 18 अक्षोने सैन्य होतं, परंतु एकालाच गीता सांगितली म्हणजे गीता सांगणं आपलं काम आहे, पण समोरचा पण मनुष्य काय पाहिजे, तसा आवडीचा पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, देवाणघेवाण होते विचारांची. तर इथे ज्ञानोबारायांनी आपल्याला कालचे 2 उदाहरण, आजचे 2 उदाहरण, असे 4 उदाहरण सांगितलेलं आहे की कर्मयोग कामध्येच लुप्त झाला. पुढे बघा आता आणखीन ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलेला आहे पुढच्या वेळेला. आता तो दृष्टांत बघा कसा आहे. पै चंद्रदया आरवते, जयाचे डोळे फुटती असे, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखते. असं म्हणतात की रात्र झाली का कावळ्याला दिसायचं बंद होतं. म्हणजे खरं बंद नाही होत, कारण आताचे जे वनशास्त्रज्ञ होते आपले मारुती चितमपल्ली, ते आता वारले, 96 वर्षाचा वय होतं त्यांचं. तर त्यांनी या ज्ञानेश्वरीचा थोडा अभ्यास केला या सगळ्या गोष्टीचा. तर त्यांनी ही जी ओवी आहे ना त्या ओवीवरचा अभ्यास केला का कावळ्याचे डोळे खरंच फुटतात का. हां, तर त्यांनी कावळ्याचं निरीक्षण केलं रात्रीचं. तर त्यांच्या असं लक्षात आलं की त्याचे डोळे फुटतात म्हणजे त्याला दिसायचं एकदम बंद नाही होत, थोडं कमी दिसतं. हां, म्हणजे दिसतं पण थोडा रात अंधाळ. म्हणजे ज्याला माणसाला रात अंधाळ झाला तो काय करतो, तो घराच्या बाहेरच नाही ना पडत. त्याला माहिती आहे की मी रात्री बाहेर पडलो तर मी परत येऊ नाही शकत. बघा कसं आहे, म्हणजे कल्पकता कशी आहे त्याच्या मागे. मला एवढंच सांगायचं आहे की डोळे फुटतात म्हणजे त्याला ते म्हणजे चंद्राचा प्रकाश सहन होत नाही.
आणि त्याला कावळ्याला चंद्राचा महिमा आपण सांगितला, त्या कावळ्याला काय करणार? तशाच पद्धतीने निष्काम कर्मयोग जर का सकामाला सांगितला तर त्याला ते पटणार नाही. आता पुढे ज्ञानोबा राय काय म्हणतात बघा. तैसे वैराग्याची शिवन देखते, जे विवेकाची भाषा नेनते, ते मूर्ख केवे पावते मज ईश्वराते. बघा इथे ज्ञानोबरायांना राग आला ना, तर सर्वात मोठी शिवी त्यांची मूर्ख आहे. मूर्खाच्या पलीकडे ते बोलले नाहीत कोणाला काय. तर इथे ते म्हणतात की ती मूर्ख माणसं जी आहेत ती मला काय जाणणार आहेत, ज्यांना वैराग्य काय आहे माहिती नाही, त्यांना विवेकाची भाषा कळत नाही, ती मला काय ओळखणार, ईश्वराला काय ओळखणार. आता याच्यामध्ये वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे घरदार सोडणं नव्हे, आणि वैराग्य म्हणजे वैताग नव्हे. वैराग्य म्हणजे याचा अर्थ असा होतो, जे तुमच्याकडे आहे साहेब, पाटील साहेब, त्याच्यामध्ये तुम्ही संतोष मानायचा आहे. आणि म्हणजे हाव नको. कारण कसं असतं माहिती आहे का, माणसाच्या गरजा म्हणजे अमर्यादित असतात. त्याला आपण असं म्हणतो इंग्लिशमध्ये, ह्युमन वॉन्ट्स आर अनलिमिटेड. म्हणजे वैराग्याची बघा डेफिनेशन कशी आहे, एकदम सोपी आहे की वैराग्य म्हणजे जे आहे त्याच्यात समाधान मानणे. जे तुमच्याकडे नाही ना त्याच्यामध्ये जर का तुम्ही वेळ खर्च केला तर ते तुम्हाला मिळणार पण नाही आणि तुमचा वेळ पण जाणार. हां, आणि मनस्ताप, बरोबर, एकदम 100% तुम्ही मला मनस्ताप होणार. मग आपण काय म्हणतो, अरे मी एवढं केलं आणि मला मिळालं नाही. जैसे ठेविले अनंत तैसेही राहावे. जसं आता आपण आता विषय निघाला, आपला विषय नाही आहे, आपण म्हणतो ना ते एकतर्फी प्रेम. काही लोक एकतर्फी प्रेम करतात, त्याचं चांगलं प्रेम असतं त्याचं किंवा तिचं, पण ते त्याला दुसऱ्याला नाही आवडत, कारण की दोन्ही गोष्टी एकत्रित नाही होत. पण काही लोक काय करतात की प्रेम, एकतर्फी प्रेमामध्ये खुनी हल्ला पण करतात. झालं आता कालच बरं ते पेपरला आलं, ते सण नाही होत त्याला. पण त्याने का नाही सण होत? कारण वैराग्य नाही, विवेक नाही, विवेकहीन आहेत. आजचा जो समाज आहे तो विवेकहीन असल्यामुळे, वैराग्य नसल्यामुळे त्यांना निष्काम कर्मयोग काय कळणार, असं माऊली म्हणते. जेव्हा राजश्री होते, राजश्री म्हणजे काल आपण विषय निघाला की ते म्हणजे ऋषीसारखे जीवन जगले. आता अंबरीश ऋषी होते बघा. अंबरीश ऋषी स्वतः देवाची पूजा करायची. त्यांनी नौकर नव्हता ठेवला, पुजारी नव्हता ठेवला देवाला. आणि विशेष म्हणजे ते राजा असले, त्यांना काय हो, राजा बोले दळ आले. पण प्रत्येक गोष्ट भगवंतासाठी ते स्वतः आणायला जायचे. फुलं आणायचे, तुळशी आणायचे, आणि शिवाय तो गजरा, तो काही हार आहे ते स्वतः बनवायचे. तुम्ही आम्ही पूजा करतो पण मग सगळं रेडीमेड आहे आपलं, रेडीमेड आहे. आयत्या वस्तू त्याच्यातही आपण ते काय काय गंध कोणी ओळखत, हा, गंध कोणी ओळखत नाही. आणि जे पुजारी असतात ना, त्यांना आपण बसलो ना पूजेला, तर समजा आपल्याला आता त्याची लिस्ट असते पुजाऱ्यांची, ती सगळी लिस्टप्रमाणे आपण करतो, पण नेमकी काय ना काहीतरी. आणि मग त्याला काय म्हणतो आपण, घ्यावं दाखवून घ्या. मागे एकदा तुम्हाला म्हणतो मी, आमच्याकडे पूजा होती, तर माझे ते गुरुजी होते, ते आमचे शिक्षक पण होते. ते पूजेला आले आणि ते घंटाच नव्हता, घंटी हां. तर मला ते थोडे विनोदी होते. मला म्हणे आता काय घंटा म्हणू मी. हां, घंटी नाही, हा घंटीचा मंत्र आहे, म्हणजे घंटी अशी वाजवतात. प्रत्येकाला मंत्र आहे. तुम्ही जेव्हा आपण त्या याच्यावर हे सोडतो अक्षदा किंवा काही पण, हां ते सगळं, हां समर्पयामी आपण असं म्हणतो. पण आता ती वस्तू नसेल तर मग काय, पुढे बघा. आता
कैसा नेनो मोह वाढिनला तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला मनोनी योगु हा लोपला लोकी ये. ज्ञानोबराय म्हणतात काय जाणो त्या मध्यंतराच्या काळामध्ये मोह एवढा वाढला का त्याच्या मोहामुळे माणसं मोहांध झाले आणि त्याच्यामुळे तो निष्काम कर्मयोगमध्ये लोपला गेला असं ज्ञानोबारायांचं मत आहे. बरं आता मोह म्हणजे काय हो? मोह म्हणजे काय? मोह मनुष्याला खरा आनंद मिळवून देत नाही. म्हणजे मोह असा भासवतो तुम्हाला की घ्या घ्या ते त्याच्यात ते चांगलं आहे घ्या घ्या. रिश्वत चांगली आहे, मिळतात 2 पैसे आहे ते, पगार पण आपला सेफ राहतो, परंतु ते पुढे त्रासदायक होतं. बघा रिश्वत तुम्ही 10 लाखासाठी काय पकडले गेले तरी तोच गुन्हा आहे आणि 10 रुपयामध्ये पकडले गेले तरी तोच गुन्हा आहे. म्हणजे याच्यावर अजून एक उदाहरण म्हणून बँकेत गेलो होतो आज. हां तर बँकेमधला तो माणूस माझ्यासमोर त्या सरांना म्हटलं हो कालच मी 1000 रुपये टाकले मला पैसे मिळत नाही म्हणे. तर तू म्हणे काय प्रॉब्लेम आहे म्हणे मी आता पैसे काढायला गेलो मला मिळतच नाही पैसे. तेव्हा तू म्हटलं अहो तुमच्याजवळ हे आलेलं आहे म्हणे काय म्हटलं करून तुम्ही म्हणजे अटॅचमेंट काहीतरी शब्द वापरला होता ना फक्त हे लावलेलं आहे म्हणे त्याच्यावर. त्याच्यामुळे तो बिझनेस झाला अकाउंट पण त्याच्यात जे काही पैसे येतील परंतु ते बँकेचे पैसे वरती करणार. बँकेने काहीतरी त्याच्यात अटॅचमेंट लावलेली आहे जसं 11,000 रुपयावरती काहीतरी. तरी 1000 रुपये टाकले तर तुमचे आता 10,000 राहिले म्हणे. आता तो म्हणजे मी अकाउंट बंद करून टाकतो मग आता बंद नाही करता येणार म्हणे. हा अकाउंट बंद केला तर तुला पैसे भरूनच बंद करावं लागेल. त्याच्यावर तुला बंद पण नाही करता येणार आता. बघा ते काय झालं नेमकं तर ते म्हणजे बाकीच्या 3 राज्यांमध्ये तुमचे प्रॉब्लेम चालला म्हणे. तर ते तुम्ही कोणाला पैसे घेतले होते का म्हणे. हो म्हणे पैसे घेतले तसं कोणतरी मोह दिला का तुला मी 10,000 पाठवतो त्यातले 1,000 तुझे 9,000 मला काढून दे असे त्यांनी पैसे पाठवले. आणि त्यातनं काहीतरी असा गोंधळ झाला त्याला अटॅचमेंट लागली 11,000 रुपये. बरं. आणि मोह काय होतं माहिती आहे का? मोहामध्ये मनुष्य हुरळून जातं आणि त्याला काय होतं माहिती आहे का? नको त्याचं आकर्षण होतं मोहामध्ये. आणि एकदा का मोहांध झाला ना का बुद्धीत काम नाही देत. बुद्धीची चालना बुद्धीची मती खुंटीत होते. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की मोह काय जाणो कधी वाढला एवढा मध्यंतरी काळामध्ये. त्याच्यामुळे काय झालं हा जो निष्काम कर्मयोग आहे तो लुप्त झाला. बघा अर्जुनाचा प्रश्न आहे जर का तो चांगला असेल तर मग लुप्त का झाला? चांगली गोष्ट लोक घेतात ग्राह्य करतात. मग ही जर का चांगली गोष्ट असली परंतु ती का ग्राह्य नाही केली? कारण ही गोष्ट कशावर अवलंबून आहे? वैराग्यावर विवेकावर. आणि तोच लुप्त झाला. तेच त्याच्यामुळे काय झालं तर इकडे तो मध्यंतराच्या काळामध्ये तो जो निष्काम कर्मयोग आहे तो लोप पावला. तर अशा पद्धतीने याचं हे चिंतन ज्ञानोबारायांचं आहे. उद्या आपण 3रा श्लोक घेऊ उद्या, कारण आता आपल्याला जवळजवळ 18-19 मिनटं झालेली आहेत. आता वेळ संपलेला आहे की नाही. तर त्याचं उरलेलं चिंतन जे उद्या आहे, उद्या मला वाटतं उद्याचा जो श्लोक आहे तो भगवंताचा आहे. नंतर 4था श्लोक हा याचा आहे अर्जुनाचा आहे. हां तर ते चिंतन आपण सोमवारी बघू. शनिवार रविवार नाही आहे. शनिवार रविवार आपण हरिपाठ वगैरे घेऊन पुढचं. ठीक आहे. कुंडलिका गुरुदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु माता पिता की